तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे इच्छापूर्ती गणपतीला चांदोडमध्ये आणि तसेच रेणुका मातेला सुद्धा जाणार आहे। तर चला इथे आवरलंय आणि निघालोय परसूलकडनं जाणार आहे आम्ही। तर इथे तुम्हाला परसूल गावातली नदी दाखवत होते मी आणि चला निघूया। पावसाचं काही वातावरण नव्हतं। व्हिडिओ जर पूर्ण बघाल तुम्ही तर नक्की कळेल पुढे काय झालं आमच्यासोबत। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा। नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथे आम्ही निम्म्याला कमी इतका रस्ता पार केला होता आणि जात होतो। आता सगळ्यात आधी जाणार आहे इच्छापूर्ती गणेशला। तर हे मंदिर विषय तुम्हाला म्हणजे जितकं मला माहिती तितकं मी थोडीशी सांगते की गणेश म्हणजे ज्या मंदिरात आता आम्ही जाणार आहे गणपतीच्या, तर ते खूप प्राचीन मंदिर आहे ना। असं मानलं जातं की या मंदिरात जे तुम्ही काही इच्छा किंवा जे काही मागाल ते नक्कीच मिळतं। आणि बऱ्याचशा ज्या बायका असतात त्या मुलं बाळ होण्याकरिता सुद्धा इथे येतात, कारण खूप प्राचीन मंदिर आहे। आणि इथे ना प्रत्येक म्हणजे बोललेलं, आता मी अंधश्रद्धा तर नाही म्हणू शकत, पण हो खूप अनुभवसुद्धा आलेले आहेत बऱ्याच जणांना आणि बऱ्याच जणांची इच्छासुद्धा पूर्ण झालेली आहे। लाखोनी इथे गर्दी असते। तर आजही तसंच काही म्हणजे गर्दी होती। तर हे बघा वातावरण खूप छान झालं होतं आणि आत्ता इथे आम्ही आहे रेणुका देवीच्या घाटामध्ये। तर इथे बघा डोंगर, सगळीकडे डोंगर आहे आणि खूप छान दर्शनसुद्धा झाले, खूप छान वाटत होतं। आणि मी एक गोष्टच तुम्हाला सांगते की आपण जे पालक आहे ते बरेचसे काय करतात, मुलांना शनिवार रविवार मुलांना सुट्टी असते तर मग फिरायला न्यायचं। तर मग अशी ट्रिप वगैरे तर ठीक आहे, पण माझ्या म्हणजे जसं मी अनुभवलं किंवा मी बघते तर तसं लहान मुलांना जर आपण आत्तापासूनच मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी जर नेलं तर त्यांच्या बुद्धीवर नक्कीच चांगलाच परिणाम होतो। कारण मी खुशीचा अनुभव सांगते तुम्हाला। मी म्हणत नाही माझी मुलगी खूप हुशार आहे, पण हो तिच्या बुद्धी म्हणजे तिच्या वयाने ती खूप हुशार वागते आत्ता। तिला प्रत्येक देवांची नावं येतात, शिवाय ती मंदिरात जर गेली तर लगेच ओळखते की आपण कोणत्या देवाच्या मंदिरात आलो आहे। तर तसंच इथं काही झालं, ती मध्ये आल्याच लगेच म्हटली आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो आहे। आणि मी इथं तुम्हाला ऐकणार होते पण खूप म्हणजे व्हॉइस ओव्हर नव्हती करणार, पण खूप गागाट होता इथं, तर त्याच्यामुळं मग मी व्हॉइस ओव्हर करते। तरी ती आम्ही हातपाय धुणार नव्हतो, पण ती म्हणत होती हातपाय धुतल्याशिवाय मी मध्ये जाणार नाही। तर मग पहिले तिच्या पप्पाने तिचे हातपाय धुतले आणि मग इथं आलो आम्ही। तर इथं बी तुम्ही बघा ती आता खूप म्हणजे अशी तिला असं झालं होतं मी कधी मध्ये जाईल आणि कधी नाही, तिनेच ती पळतच सुटत होती। तर तिच्या मागं मग आम्ही पटापटा चालत होतो, कारण गर्दी खूप होती त्याच्यामुळं भीती पण वाटत होती। तर हे बघा हे आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर। तर खूप प्राचीन मंदिर आहे। नवीन कोणी असेल तर नक्की दर्शन घ्या आणि व्हिडिओ किंवा फोटो घेणं मना होतं। तर त्याच्यामुळं मला जी गणेशांची जी मूर्ती आहे इथली तर त्याची काही क्लिप घेता आली नाही, त्याच्यामुळं मग एक फोटो घेतला मी फक्त।
तर दर्शन झालं आणि आम्ही बसलो होतो इकडे एक साईडला. बरेचसे जण आहे इथे प्रसाद वगैरे वाटप करतात, तर मग आम्हालाही दिला होता, तर आम्ही इथे बसलो होतो. आणि खुशीची श्रेयांची इथं चालू होती थोडी मस्ती. खुशी खेळत होती आणि श्रेयांश तिला बोलवत होता, इकडे ये इकडे. तर या ठिकाणी मी गेलेले होते धागा घ्यायला आणि श्रेयांश इथं खेळत होता, तर मी तिकडे धागा घेत होते, कारण मी पण धागा बांधला. तर इथे खुशी आणि मी गेले होते आणि इथे त्याचे पप्पा त्याचे व्हिडिओ घेत होते आणि फोटो काढत होते. तर इथे श्रेयांश आमची वाट बघत होता आणि आम्ही आल्यावर लगेचच आमच्या मागे आला. तर इथे ना खुशीच्या पप्पांची मी फोटो काढत होती आणि खुशी गपचूप येऊन इथं उभी होती की माझा बी फोटो काढ म्हणून. तर इथे आता म्हणजे हे जे मागं गुलाबाचं फुलाचं जे स्टॅच्यू आहे, तर ते आत्ता लावलं आहे, तर त्याच्यामुळे त्याच्यापुढं खूप गर्दी होती फोटो काढायला. तर म्हटलं आपण पण एक एक फोटो काढू. तर मी आधी काढला आणि आता खुशीचे पप्पा गेले होते, पण खुशी काही व्यवस्थित त्यांना फोटो काढून देत नव्हती, काही ना काही नखरे करत होती. पण मग जसे आले तसे काढले मी. अरे अरे इकडे पाय खुशी, इकडे हसा. थांबा ना, बसू द्या ना. हो बसू द्या. हा श्रेयांश, मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणत्या? बकेलो काय म्हणत्या? नवरात्रीची तयारी चालू झाली. चाल ग. ए इकडे इकडे जायचं बापा.
आरती कर. आत्ता दर्शन वगैरे झाले व्यवस्थित आणि घरी निघायची वेळ झाली. तर आम्ही निघालो. तर म्हणजे 5-10 मिनटं झाली असतील आम्हाला, म्हणजे ते मंदिरातनं निघून. आणि देवाने अशी परीक्षा घेतली आमची की पाऊस इतका चालू झाला की अक्षरशः आम्हाला एका हॉटेलमध्ये, म्हणजे एक छोटंसं हॉटेल होतं, तर त्याच्यातला पाव लागला 1-1.5 तास. हे बघा किती पाऊस चालू होता. तर कसं तरी अर्धा 1 तास तिथं बसलो आणि नंतर